कि पूरा राजकारण आज खामोश बैठा हुआ है। देश इतना गंभीर जो पर्दा साजिश है, पर्दाफाश हो रहा है इसके ऊपर कोई आवाज़ नहीं उठा रहा है। और सबसे ज़्यादा बम ब्लास्ट की जहाँ पर, दहशतवाद की जहाँ पर भी बात आती है, इसके अंदर सबसे ज़्यादा विक्टिम बना है मुस्लिम समाज। मुस्लिम समाज विक्टिम बनने के बाद जो मुस्लिम समाज के सो कॉल्ड अपने आप को लीडर बोलते हैं, मुस्लिम समाज के ऊपर जिन्होंने अपना वोट बैंक बना के रखा है, कौम व मिल्लत की जो बातें करते हैं, ऐसे मुस्लिम समाज के लोग भी ये मुसलमानों के ऐसे इशू के ऊपर जो खामोश बैठे हुए हैं। खामोश है। एमआईएम आज तक क्यों उनका स्टेटमेंट नहीं आया? इम्तियाज जलील साहब महाराष्ट्र स्टेट के स्टेट प्रेसिडेंट भी है और खासदार भी है। नांदेड़ महाराष्ट्र का शहर है, यहाँ पर ये प्रकरण हुआ है पूरा। क्यों इम्तियाज जलील साहब खामोश है अभी तक? चुनाव जीतने के लिए आरएसएस के माध्यम से भारतीय जनता पार्टी को जितवाने के लिए देशव्यापी, देश के अंदर हमले की साजिश की जानी चाहिए, ऐसे एफिडेविट उनका ही एक कार्यकर्ता यशवंत सिंधे ने दी है। और इसीलिए भारतीय जनता पार्टी का राजनीतिक इतिहास को देखते हुए ये समझ में आता है कि जीतने के लिए उन्होंने फसाद और बम ब्लास्ट जैसे कारनामे भारत में किए। ये भारत के लोकतंत्र के लिए बहुत बड़ा धोखा है। आतंकवाद के माध्यम से लोकतंत्र और लोकतंत्र के माध्यम से एक फैसिज्म भारत में स्थापित करने की रणनीति जो बनाई जा रही है, उसको उजागर करने के लिए सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया के माध्यम से सारे सबूतों के साथ लोगों के पास जाकर एक राष्ट्रव्यापी जन आंदोलन जानकारी के माध्यम से लोगों को जानकार बनाकर चलाने का एक अभियान हम लोग बना रहे हैं। और ये जल्द ही लोकतंत्र और फैसिज्म, दहशतवाद लोगों के सामने जाकर हम लोग उजागर करेंगे। नहीं, केंद्र में भी उनकी सत्ता है, राज्य में भी उनकी सत्ता है। क्या आपको लगता है आपको न्याय मिलेगा और इस पर कुछ कार्रवाई होगी उचित? सत्ता लोग बनाते हैं, चाहे वो केंद्र की हो या राज्य की हो। दुनिया में इससे भी ज़्यादा फैसिस्ट सत्ताएं थी। हिटलर की सत्ता भी इससे ज़्यादा फैसिस्ट थी। मगर आज जर्मनी में हिटलर को कोई नहीं जानता, कोई नहीं मानता, उसकी विचारधारा को कोई नहीं मानता। लोकतंत्र में लोग बड़े होते हैं, लोग की ताकत बड़ी होती है। लोग चाहे तो एक दिन में सत्ता से उनको बेदखल कर सकते हैं, मगर बेदखल करने के लिए लोगों को जानकार बनाना बहुत जरूरी है और यही हमारा काम है। आपका नाम? BM कामले, नेशनल वाइस प्रेसिडेंट सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया, दिल्ली। ये सारा डिटेल आपके सामने आया है। मैं 2 जुमले कहकर ये अपनी बात खत्म करता हूँ कि पूरा राजकारण आज खामोश बैठा हुआ है। देश इतना गंभीर जो पर्दा साजिश है, पर्दाफाश हो रहा है इसके ऊपर कोई आवाज़ नहीं उठा रहा है। और सबसे ज़्यादा बम ब्लास्ट की जहाँ पर, दहशतवाद की जहाँ पर भी बात आती है, इसके अंदर सबसे ज़्यादा विक्टिम बना है मुस्लिम समाज। मुस्लिम समाज विक्टिम बनने के बाद जो मुस्लिम समाज के सो कॉल्ड अपने आप को लीडर बोलते हैं, मुस्लिम समाज के ऊपर जिन्होंने अपना वोट बैंक बना के रखा है, कौम व मिल्लत की जो बातें करते हैं, ऐसे मुस्लिम समाज के लोग भी ये मुसलमानों के ऐसे इशू के ऊपर जो खामोश बैठे हुए हैं। आज दुनिया जानती है कि मुसलमानों को दहशतगर्द के ऊपर नाम का एक धब्बा लगा हुआ है, लेकिन हक़ाइक़ कुछ और आ रहे हैं। ये पहली बार नहीं आ रहा, लगातार हक़ाइक़ कुछ और आ रहे हैं। ऐसे हालात के अंदर मुस्लिम कम्युनिटी के जो लीडर है, जो पॉलिटिकल लीडर है, वो क्यों खामोश है? ये भी हमारा आज इस आपके माध्यम से ये तो सवाल है। क्या आपको लगता है क्या इस विषय पर एमआईएम भी खामोश है? सारे लोग खामोश है। एमआईएम आज तक क्यों उनका स्टेटमेंट नहीं आया? इम्तियाज जलील साहब महाराष्ट्र स्टेट के स्टेट प्रेसिडेंट भी है और खासदार भी है। नांदेड़ महाराष्ट्र का शहर है, यहाँ पर ये प्रकरण हुआ है पूरा। क्यों इम्तियाज जलील साहब खामोश है अभी तक? अगला कदम क्या रहेगा?
अगला कदम जैसा हमारा बताया है, हम एक जनता के बीच में जाके जनता के अंदर जन जागरूक करेंगे और हमारा पूरा भरोसा है कि जुल्म, ज्यादती, नाइंसाफी, झूठ और दहशतगर्दी के साथ हमारा भारत देश की जनता नहीं रह सकती। इसलिए हमारे को भारत देश की जनता के ऊपर पूरा भरोसा है। आपका नाम? मेरा नाम सैयद कलीम, महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट, SDPI, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया। अजहर तंबोली साहब ये स्टेट कार्यकारिणी मेंबर है, मैं उनको दावत देता हूँ कि आगे की कार्रवाई आगे बढ़ाएंगे कि और हमारे जैसा नेशनल के जो वाइस प्रेसिडेंट है BM कांबळे साहब ये आपसे संबोधित करें। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। उद्देश विषय आपल्यापर्यंत पोहोचलाच असेल की सध्या यशवंत शिंदे जे संघाचे राष्ट्रीय स्तरावरील नेते होते यांनी मोठे खुलासे केलेले आहेत जे फार धक्कादायक आहे। यापूर्वी पण काही झाले होते, परंतु स्वतः संघातील लोकांनी, राष्ट्रीय स्तरावर नेत्यांनी असे खुलासे करणं म्हणजे धक्कादायक बाब आहे। याच्यामध्ये पक्षातर्फे भूमिका मांडण्यात येत आहे ते आपल्यासमोर पण येईल। संघ व संघ परिवारामध्ये उच्च स्तरावर काम करणारे यशवंत शिंदे यांनी 2006 नांदेड बॉम्ब ब्लास्ट प्रकरणी साक्षीदार होण्यासाठी न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केलेले आहे। या देशामध्ये विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट करण्याच्या उद्देशाने संघातील उच्चस्तरीय नेते यांनी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं आहे। यापूर्वी आपण पाहिलं असेल हेमंत करकरे, शहीद हेमंत करकरे यांनी जो काही इन्व्हेस्टिगेशन केला होता पुण्यातील सिंहगड पायथ्याशी, म्हणजे सिंहगड जो किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी 200 पेक्षा जास्त युवकांना देशातील विविध ठिकाणांवरून बोलवण्यात आलं होतं। त्या युवकांना बॉम्ब बनवण्याची ट्रेनिंग दिली होती। आता हे चार्जशीटमध्ये कुणी असं हवेत बोलत नाही, हे हेमंत करकरे यांनी देखील सिद्ध केलं, त्याच्या तपासामध्ये समोर आलं होतं। आता हे 200 पेक्षा जास्त लोक जे प्रशिक्षण झालेले आहे, विचार करा की एक ट्रेंड बॉम्ब बनवणारे एक दहशतवादी आहेत आणि हे दहशतवादी सध्या देशामध्ये पूर्ण खुलेआम ते फिरत आहेत। कोण आहेत, कुठं आहेत याचा काही देखील आतापर्यंत खुलासा केला नाही। काही लोक नाव फक्त समोर आलेले आहेत, ते आपल्या समोर असतीलच। बरं, यांना जे प्रशिक्षण देणारे होते सध्या जे यशवंत शिंदे यांनी जो काही ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जे एक नाव आलेलं आहे मिथुन चक्रवर्ती, टोपण नाव होतं, ते ॲक्च्युली बेसिकली सध्या जे आहेत ना हिंदू स्वयंसेवक संघ जे आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरती विविध देशामध्ये संघाचे एक विंग म्हणून काम करत आहे। त्याचे ते सध्याचे म्हणजे त्याच्या संदर्भात काम पाहत आहेत। त्यांचं ओरिजिनल नाव जे आहे ते रवी देव, जे आता ॲफिडेव्हिटमध्ये डिस्क्लोज झालेलं आहे। फार ही गंभीर बाब आहे। दुसरी गोष्ट की यापूर्वी देखील जे आपण बघितलं असेल की अजमेर ब्लास्ट असू दे, समझोता एक्सप्रेस असू दे, मालेगाव असू दे, मक्का मशीद असू दे, असे कित्येक प्रकरण आहेत। परळी आहे, आपल्या मराठवाड्याचे 3 ब्लास्ट आहेत। याच्यामध्ये संघाच्या नेत्यांचा RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघ परिवार यांच्या लोकांची नावं स्पष्टपणे जे आहे ना समोर आलेली आहेत। त्याच्यामध्ये ते गुंतले गेलेले आहेत, ते किती इन्व्हॉल्व आहेत त्याचं पूर्ण आहे। परंतु आपण बघत आहोत की 2014 नंतरनं एकदम सिनारिओ चेंज होतो। काय चेंज होतो? ज्यावेळेस केंद्रामध्ये भाजपाची सरकार येते त्यानंतर आपण बघत आहोत की इन्व्हेस्टिगेशन जे काही प्रकरणामध्ये झालेलं आहे दहशतवादी, त्याच्यामध्ये सरकारी जे वकील आहेत, आपले रोहिणी सालियान म्हणून जे होते मालेगावच्या प्रकरणामध्ये, त्या सरकारी वकिलावरती दबाव टाकण्यात येतो की तुम्ही थोडंसं सॉफ्ट जावा। म्हणजे तुम्ही असं झालं की संघ आणि संघ परिवार भाजपा किती संगणमत करून जे देशाच्या लोकशाहीला दाबत आहे। 2014 नंतरनं तुम्ही तुमच्या विरुद्धचे दहशतवादी प्रकरणामध्ये तुम्ही सॉफ्ट होण्यासाठी सरकारी वकिलावरती दबाव टाकता। काही वकिलांनी जुमावलं नाही तर केंद्रीय तपास यंत्रणाला तुम्ही हाताशी धरून जे ना ते केसेस तुम्ही कमजोर करताय। तर आम्हाला हे म्हणायचं आहे की ह्या ज्या काही केसेस आहेत त्याचा वापर जे ना तुम्ही दहशतवादी कृत्यासाठी तुमच्याकडून करण्यात आलेला आहे। 2014 नंतर तुम्ही सॉफ्ट केलात। त्यानंतर आता जे काही शिंदेचं जे काही दाखल केलं आहे ॲफिडेव्हिट, त्याच्यामध्ये एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे। भारतातील राजकारणामध्ये एवढ्या वर्षामध्ये स्वातंत्र्य झाल्यापासून आज आपण अमृत महोत्सव साजरा करतोय। कधी इतक्या खालच्या दर्जाचं राजकारण आपण कधीच पाहिलं नाहीये। तुम्ही आपल्या नागरिकांचं बळी देताय, दहशतवादी कृत्य बॉम्बस्फोटने तुमच्या नागरिकांचा जीव घेताय तुम्ही, फक्त याच्यासाठी इलेक्शनमध्ये जिंकून येण्यासाठी। कोणतं राजकारण करताय तुम्ही? म्हणजे आज आपण असं म्हणायचं का की आतंकवादी संघटना, दहशतवादी संघटना आज आपल्या भारतावरती राज्य करते? म्हणजे कितपत तुम्ही खाली हे करताय? आज भारतीय लोकशाहीला धोका आहे आणि आम्हाला वाटतं की ह्या जे यशवंत शिंदे जो आहे
त्याच्यावरती कुणी दबाव तर नाही टाकला ना, हा तुमच्यासाठी काम करत होते. अच्छा, ह्याच्यामध्ये कोणतेही जनरल ॲलिगेशन नाही आहे बरं का, एकदम स्पेसिफिक जे आहे ना यशवंत शिंदे यांनी सांगितलेलं आहे. कुठंतरी एक भारतीयत्व त्याच्यामध्ये जागा झाला मनामध्ये, तो माणूस समोर येतोय. आम्हाला त्यांची चिंता आहे, त्यांना सुरक्षा प्रोव्हाइड करण्यात यावी. आणि त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये त्यांनी जो काही खुलासे केलेले आहेत त्याचं पूर्णतः न्यायिक चौकशी होणं महत्त्वाचं आहे. कारण आम्हाला मोदींवरती म्हणा, शहावरती म्हणा, किंवा महाराष्ट्रातील जुगाडू जे सरकार चालू आहे सध्या, ईडी सरकार, यांच्यावरती कोणताही विश्वास नाही आहे. कारण स्वतः फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रालय आहे आणि फडणवीस हे भारतीय होण्यापूर्वी स्वतः म्हणतात की संघाचे मी स्वयंसेवक आहे. कारण ते आपल्या संघाशी एवढे जे संघटनाचं नाव आलेलं आहे दहशतवादी कृत्यामध्ये, त्याच्याशी इतके एकनिष्ठ आहेत की भारतीयतेला ते जुमानणार नाहीत. त्यांच्यावरती आम्हाला विश्वास नाही आहे आणि ना केंद्रीय कुठल्या तपास यंत्रणेवरती आम्हाला विश्वास राहिला आहे या प्रकरणामध्ये. म्हणून आम्ही सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ही मागणी करते की या प्रकरणांचा पुनर्तपास व्हावा आणि तपास जो आहे न्यायिक पद्धतीने व्हावा. सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे रिटायर्ड जस्टिस आहेत त्यांच्यामार्फत हा तपास घेण्यात यावा अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे ही जर का पूर्ण नाही झालं, कमीत कमी आम्ही तर जे ना टेररिझम संदर्भात टॉलरन्स ठेवणार नाही आहे. भारताच्या नागरिकांचे बळी घेतात जात आहे, याच्यामध्ये आम्ही इग्नोरन्स घेणार नाही. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया जी आहे मोठ्या प्रमाणात राज्यस्तरावरती या बाबतीत आंदोलन छेडेल. आणि जोपर्यंत आम्हाला हे न्याय मिळत नाही या प्रकरणामध्ये, जे काही पीडित आहेत ज्यांनी आपलं जीव गमावलेले त्यांना मिळत नाही, तोपर्यंत SDPI सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया हे राज्यस्तरावरती आंदोलन करण्यास बाध्य आहे. एवढंच आपल्या समोर ठेवायचं होतं. या बाबतीत काही प्रश्न वगैरे असतील तर आपण विचारू शकता.